धावडा येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात संपन्न। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत महसूल समाधान शिबिर अत्यंत उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरित्या पार पडले। शासनाच्या विविध योजना व सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला। या शिबिरात जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती सविता चौधर, तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे, तालुका पुरवठा अधिकारी सदानंद नाईक, अंजली कुलकर्णी, पोपलवाड महेंद्र साबळे, तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, उप अधीक्षक भूमी अभिलेख एल गोड समुद्रे, महिला व बालकल्याण विभागाच्या भालके मॅडम, गट शिक्षणाधिकारी वानखेडे, प्राचार्य गणेश भिका इंगळे, भाजप नेते प्रमोद कुलकर्णी, मधुकर पाटील सोनवणे, सरपंच सौ गंगूबाई तुकाराम बोराडे, उपसरपंच इक्बाल खान पठाण आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन धावड मंडळ होरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी किशोर राजपूत, शिवाजी खोकले, अमोल जाधव आणि प्रतिभा बोडखे, तलाठी सौ आशाताई गणेश इंगळे यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले। सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करत शिबिर यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली। या शिबिरात धावडा, मेहगाव, भोरखेडा, पोखरी, वडोद, तांगडा, वाढोणा, तीर्थक्षेत्र, जाडीचा देव, शेलूद आदी व परिसरातील नागरिक, आजी माजी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पुढारी, महिला पुरुष, अरुण, अंगणवाडी ताई तसेच यावेळी कार्यक्रमात विभागातील स्टॉल या ठिकाणी लावले होते, पण विद्युत मंडळचा स्टॉल नसल्याने नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरून त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की त्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल। यावेळी प्रसंगी पत्रकार फैजुल्ला पठाण, हरिभाऊ बोराडे, जाबेर पठाण, विठ्ठल भोटकर, मुस्तफा पठाण, राजू शाह, मझहर पठाण, अनिल तांगडे मोठ्या संख्येने उपस्थित होते। विविध शासकीय योजनांची माहिती, अर्ज स्वीकृती, समस्यांचे तात्काळ निराकरण आणि मार्गदर्शन यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देत नागरिकांनी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले। शिबिरादरम्यान अनेक प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली, तसेच नागरिकांचे अडचणींचे ठिकठिकाणी निराकरण करण्यात आले। एकंदरीतच हे महसूल समाधान शिबिर नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे ठरले असून कार्यक्रम अत्यंत उत्साहात, शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वीरित्या पार पडल्याची माहिती आयोजकांनी दिली। तसेच या प्रसंगी पारड ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नेमाने यांची उपस्थिती लाभली अशी माहिती आयोजकांनी दिली। प्रतिनिधी जाबेर हुसेन पठाण, इंडिया न्यूज पल्स, जालना। विभागाचा स्टॉल लावलेला आहे। या स्टॉलमध्ये तुमच्या तक्रारी असतील त्या तात्काळ सोडवण्याचे, काही योजनाबद्दल माहिती असेल ते पण देण्याचा प्रयत्न करतोय। सुरुवातीला आम्ही 2 शिबिर घेतले, आता राजूर आणि जानेफळ दाभाडे येतं, त्यामध्ये आम्ही लाभ वाटप करणे, त्याचबरोबर तक्रारी स्वीकारणे। आजच्या शिबिरामध्ये आम्ही असं ठरवलंय की प्रत्येक विभाग जे आहे महत्त्वाचे विभाग की विविध गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, तसेच आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, सगळ्यांचे नाव घेणं शक्य नाही। मला मॅडमने 1-2 मिनिटाची संधी दिलेली आहे। शासन आपल्या समस्या सोडून पाहत आहे। आपण ऑनलाईन मुळे सगळेच कन्फ्यूज झालेलो आहे। जो कागद आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे तो कागद आपण त्या ठिकाणी न ऑनलाईन करता किंवा अपडेट न करता चुकीच्या पद्धतीने अनेक कागद आपल्याकडून त्या ठिकाणी अपडेट होत असतात। त्याच्या माध्यमातून आपण अनेक योजनेपासून वंचित होतो।
त्याचं खरं म्हणायचं म्हणजे आपल्याला ज्ञान कमी आहे किंवा त्या तांत्रिक वेबसाईटमध्ये काही चुकीची पद्धती आहे, त्या चुकीच्या पद्धतीमध्ये आणि आपल्या ज्ञानामध्ये आपण सातत्याने कन्फ्यूज होतोय. म्हणून आपल्या सरकारने शासनाने हा निर्णय केला की जनतेपर्यंत जाऊन आपल्या योजना त्यांना समजून सांगायच्या. योजना आहे तर सर्वच महाडीबीटी पोर्टलवरती 2020 पासून ऑनलाईन झालेले आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांना याची माहिती सुद्धा असेल. याची एक प्रक्रिया राहते ती थोडक्यात मी या ठिकाणी समजून सांगतोय. महाडीबीटी पोर्टलवरती आपण ठिबक तुषारची योजना असेल, शेततळं असेल, शेततळे आस्तरीकरण असेल किंवा शेडनेट असेल, पॉलीहाऊस. मी सुरुवातीलाच आमच्या सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सांगितलं की प्रत्येक स्टॉलवर प्रत्येक ठिकाणी त्यांची कारवाई व्हायला पाहिजे, अर्ज गोळा झाले पाहिजेत, त्या अर्जावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे. मला हे कळालं की भोकरदन तालुक्यापासून ही मंडळ पण खूप दूर आहे, प्रत्येकाला तालुक्याच्या ठिकाणी जाणं शक्य नाहीये आणि गेलं तरी तिथे अधिकारी म्हणजे असतात नसतात, कारण दौरे असतात, इतर भरपूर कामं असतात, त्यामुळं आपण भेटू शकत नाही किंवा प्रायव्हेट आपल्याला इंटिमेशन नसतं. तर आज हे शिबिर आपण ह्या ठिकाणी घेत आहोत. फक्त एकच शिबिर होईल असातला भाग नाही. आज आपण शक्य होईल तेवढे सगळे प्रत्येक डिपार्टमेंटला मी सांगितलं आता. आज कृषी विभागाने तर खूप छान सगळ्या योजना सांगितल्या, तर ह्या मला पण त्यातल्या बऱ्याचशा माहित नव्हत्या सर. आणि मी पण एक शेतकरी आहे आणि मला फार शेतीची आवड आहे. तर महाडीबीटीवर जाण्यासाठी आणि प्रत्येकाला ऑनलाईन होण्यासाठी मुलीच्या शिक्षणात चालना देणे किंवा शाळाबाह्य त्याची जी टक्केवारी आहे तिची वाढवणे, कुपोषण कमी करणे, याच्यासाठी लाभ द्यायचा आहे. तर मुलीचा जन्म झाल्यावर 5,000 रुपये, त्याच्यानंतर मुलगी पहिलीत गेल्यानंतर 6,000 रुपये आणि मुलगी 6वीत गेल्यावर 7,000 रुपये. तरी देखील सविस्तर माहितीसाठी जे काही दिव्यांग विभागाच्या योजना असतील, समाज कल्याण विभागाची योजना असतील, शिक्षण विभागाची योजना असतील, अशा एकत्रितरित्या सर्व योजना या स्टॉलवर आपण माहिती त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. यामध्ये शिक्षण विभागाच्या ज्या विविध योजना आहेत त्यामध्ये काही प्रामुख्याने ज्या योजना आहेत त्याचा मी या ठिकाणी आवर्जून नामोल्लेख करेल. या ठिकाणी विद्यार्थी शाळेमध्ये येतो तेव्हापासून योजनाला सुरुवात होते. विशेषतः शाळेच्या पहिल्या दिवशीच शाळा सुरू झाल्यानंतर आपल्याकडे पुस्तक. राजकीय प्रतिनिधी, शेतकरी बंधू तसेच पत्रकार बंधू आणि कार्यक्रमाला उपस्थित सर्व लाभार्थी यांचं मी या कार्यक्रमाला स्वागत करतो. आपणा सर्वांनाच माहिती आहे, महाराष्ट्र शासनाने 18 फेब्रुवारी 2026 रोजी एक GR पारित केलेला आहे. त्या GR मध्ये प्रत्येक मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजेश्वर समाधान शिबिर टप्पा 1 म्हणजे आपण याचे टप्पे पाडलेले शासनाने. हा पहिला टप्पा आहे. या टप्प्यामध्ये आपण जे अर्ज स्वीकारणे आणि काही अर्ज जे तात्काळ निकाली काढू शकतो असे अर्जांचा निकाली काढून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक मंडळामध्ये सर्व तालुकास्तरीय यंत्रणा, याच्यामध्ये फक्त महसूल विभाग नाही, GR जरी महसूल विभागाचा असला तरी